सामा शांतिरेधी। कैलासवासी भाऊसाहेब भाऊ चाळक यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने स्टेजवर उपस्थित आदरणीय स्वामीजी ज्यांचं आताच शिष्टवर्तन झालं ते स्वामी छत्रपतीजी महाराज, सर्व विद्वज्जन त्यांच्या या श्राद्धपितळात उपस्थित, त्यांचे आप्तेष्ट मित्रमंडळी बंधू भगिनींनो, खर तर आज 1 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस चारधाम यात्रा होतो त्यावेळेस सर आमच्या बरोबर होते, त्यात मी पण होतो। यमुनोत्रीची यात्रा पूर्ण झाली आणि ज्या ठिकाणी आमचा निवास होता तिथंच ही दुःखद घटना घडली आणि साक्षात यमुना मातेने त्यांना आपल्यात सामावून घेतलं। लौकिक दृष्टिकोनातून विचार केला तर आई वडिलांच्या समोर आपल्या मुलानं जाणं हे दुःखदायक आणि क्लेशदायकच असे आहे, परंतु ही घटना झाल्यानंतर तिथल्या एक महात्मांना आम्ही ही घटना सांगितली। त्यांनी जे सांगितलं ते तुमच्या समोर मी विशद करतो। ते असं म्हणाले आम्हाला कि स्वामीजी, बोले यह गंगा मैया यमुना मैया साधारण किसको अपने गोद में नहीं लेती है, बोले कोई पुण्यात्मा हो वही उसको ही यमुना मैया अपने गोद में ले लेती है। बोले मुक्ति के लिए सब तरह से, लेकिन यह तो बिना रोक टोक सीधी मुक्ति मिल जाए, असं ते मला म्हणत होते। याचा अर्थ असा होतो की लौकिक दृष्टिकोनातून दुःखदायक जरी असलं त्यांचं जाणं आपल्यासाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी, परंतु पारमार्थिक दृष्टिकोनातून ते त्याच क्षणी मुक्त झाले। तरी लौकिक दृष्टीनं पाहता आपण सर्व आपल्या शास्त्रीय परंपरेप्रमाणे 12 महिन्यानंतर जे त्यांना अतिवाहिक शरीराची प्राप्ती होते, जे अलग अलग स्तर पार करून जावं लागतं। गीतेचा 8वा अध्याय जर उचलून बघितलं तुमच्या लक्षात येईल की त्या स्तराची पार करण्यासाठी, पितृलोकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 365 दिवस लागतात आणि त्यानंतर त्या सद्गती मिळते असं वर्णन आपलं शास्त्र सांगतं। पण दुसरी बाजू बघितली तर त्या क्षणी यमुना मायेने त्यांना साक्षात मुक्ती देऊन टाकलं, ते महात्माला म्हणाले। असो, लौकिक दृष्टिकोनातून त्यांच्या परिवाराच्या आणि आप्तेष्ट मित्रांच्या दुःखात तुम्ही आम्ही सर्व सहभागी आहोतच। एक गोष्ट आहे, दुःख वाटल्यानं आणि सुख वाटल्यानं वाढत। इथं आपण दुःख वाटून घेण्यात, त्याचे दुःख कमी करण्यासाठी आलो आहोत। या ठिकाणी सर्व विद्वज्जन उपस्थित आहेत, सर्वांनाच श्रद्धांजली अर्पण करायची आहे। भाऊसाहेब भाऊंना प्रथमतः ते शिक्षक असल्यामुळे आम्ही सोबत सर्व्हिस पण केलेली आहे।
त्यामुळं त्यांचे बरेच आप्तेष्ट शिक्षक या ठिकाणी उपस्थित असू शकतात किंवा आहे. जर त्यांच्याशी कोणाला बोलायची इच्छा असेल शिक्षक मंडळीतून तर तुम्ही येऊ शकता समोर. ज्यावेळेस मी त्यांना कळालं ज्या केंद्रात ते काम करत होते तर अतिशय प्रेमळ स्नेह मिळवू स्वभावाचे ते असल्यामुळं सर्व शिक्षकांना हळहळ वाटून गेली होती. तर त्यापैकी जर कोणी उपस्थित असतील शिक्षकांपैकी कृपया त्यांनी समोर यायचं आहे. आल्यानंतर तुम्ही कधी समोर येऊन मला सांगू शकतात. असो, प्रथमतः या ठिकाणी या परिसराचे नाव आहे ते हरिभक्त परायण. त्यांच्याच परिवारातले चाळक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल. चाळक मुक्ताबाई पण होत्या इथं, तर मग समोरचे सुरू होतील. मग 2 मिनिटं तुम्ही बोलावं. स्वामी पण म्हणत होते महाराजांना बोलू द्या 2 मिनिटं या किंवा तिथून बोला. ठीक आहे, ठीक. त्यांच्या वतीनं ढंगारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही आपलं श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील. एक मिनिट त्यांच्याकडे दे. आपल्या माहेराने मी आता निरोप संत हाती आला या उक्तीप्रमाणे आपल्या गावातली गुणरत्न विद्यादान करणारे विद्वान व्यक्ती, कालच मी बोललो कमी वयामध्ये कमी वेळामध्ये किती करून आपल्यातून निघून गेली ही मूर्ती. वैभवाशी म्हणा कैलासवाशी म्हणा भाऊसाहेब शंभराव पाटील चाळक अर्थात आमच्या अण्णाचे पुत्र, आमचे एक निष्ठावंत वारकरी अण्णा आणि त्यांचे सुपुत्र वस्तुपाता या व्यवहार दृष्टीने ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाशी जाणे केली नारायण उपराटी. असं जरी असलं तरी त्यांनी आपल्या कमी वयामध्ये वेळ साधली आणि संतांच्या सहवासामध्ये तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करता करताच यमुना माईने त्यांना कुशीत घेतलं आणि इथे आल्यानंतर सुद्धा सर्व संत जमा झाले. अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आणि बोलता बोलता 1 वर्ष पूर्ण झालं आणि वर्षानंतर सुद्धा त्यांचा तो परिवार असेल, त्यांची वडील बंधू अगदी सर्व परमर्थन आहे. शोक करीत बसण्यापेक्षा काहीतरी पुरेपूर त्यांना खरोखरची श्रद्धांजली प्राप्त व्हावी आणि त्या निमित्ताने भगवंताचं गुणगान गावं. आणि म्हणून या ठिकाणी या 7 दिवसामध्ये त्यांनी श्रीमद भागवत कथा संपन्न केला. 7 दिवस अनेक भाविक श्रोत्यांनी त्याचा लाभ घेतला आणि त्याच भागवत भक्ताच्या भाविकांच्या श्रोत्यांच्याच एक रूपी पुण्यरूपी श्रवणातच त्यांना एक श्रद्धांजली करावी अर्पण झाली आहे. आणि म्हणून मला तर असं वाटतं की मी एकट्याने बोलण्यापेक्षा फक्त मला एकच वाटतं की आमच्या गावामध्ये ज्यांच्यामुळे हे साधुसंत आले तर त्यांचंच त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे. आमच्या सरांना श्रद्धांजली वाहण्याकरता जेवढी संत आहे ना, तर खरंच आमचे सर भाग्यवंत होते, गुणवंत होते, ज्ञानवान होते आणि काय त्यांची बोलणं सुद्धा कमी आहे. आणि म्हणून मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना तो की ज्यांना मायने उदरामध्ये घेता यमुना मायने सुचित्व सुची गंगा होय आणि पापतापही जाय परितीत आहे. बुडणे एक बुडावं लागलं मुक्ती मिळते, तसं त्यांना बुडावं लागलं आणि त्यांना यमुना माईने मुक्ती दिली. त्यामुळे आपण श्रद्धांजली वाहणं हे तर लौकिक दृष्ट आहे. म्हणून त्यांचे आप्तेष्ट पारिवारिक नातलग ईश्वरी आमचे सर्व महाराज मंडळी सर्वच महाराज मंडळी मला तर वाटतं त्यांचं जर नाव घ्यायला जरी सुरू केलं तर निश्चित 15 मिनिटं लागतील. आणि मग त्यांच्याच घरातले असल्याचे चाळक महाराज आहे. त्याचप्रमाणे आपल्याच गावचे पुत्र अगदी हे विद्वाती गुरुवर्य
विष्णुगिरीजी महाराज, त्यांचे शिष्य शतरंजी महाराज, बाकीचे मला नाव म्हणणे बालगिरी महाराज असेल, गणेशानंदगिरी महाराज असेल, आदी पण सर्व महाराज मंडळी आहे. आताच आलेल्याचे हे संजय शास्त्री आहे, सर्वच महाराज ठिकाणी आहे. मी सर्वांची माफी मागतो. नाव जरी नाही आलं तरी मला नाव जेवढं सुटलं तेवढं नाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्वांच्या वतीने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की असा हिरा आमच्या गावामध्ये परत जन्माला यावा आणि त्याच्याकडून आमच्या गावाचं नाव अगदी सदूत व्हावा असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या सरांना श्रद्धांजली वाहतो. आणि या सेवेचं जे काही या कथेचं जे पुण्य त्यांना प्राप्त हो, त्याद्वारे त्यांना सुखदामा शांती मिळो. त्यांच्या पाठीमागे त्यांचा जो सुपुत्र आहे, मग एकच मुलगा आहे ना, आदित्य. आदित्य जे आमच्या सूर्यासारखा, त्याच्या नावाप्रमाणे त्यांनी चमकावा. वडिलाच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपल्या आईचा, आपल्या परिवाराचा त्यांनी सांभाळ करावा आणि असंच नाव लौकिक त्यांनी कमावं असं मी त्याला विनंती करतो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि श्रद्धांजलीवर 2 शब्द माझे पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. असा व्यक्ती पुन्हा होणे नाही. खरं तर प्रत्येक व्यक्ती हा जगात एकच असतो, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नसतो, हेही सत्य आहे. त्यानंतर या ठिकाणी महंत आचार्य श्री स्वामी गणेशानंदगिरी महाराज उपस्थित आहेत. तेही आपलं श्रद्धांजली पर 2 शब्द बोलतील. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. नमो पितृभ्यो नमः, न पितृभ्यश्च नमो नमः. आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व काही अवगत झालेलं आहे. सगळ्या उपस्थंत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये संन्यास धर्म तसेच वारकरी हा एक भक्ती संप्रदाय, या दोन्हीच्या मिलनामध्ये आपल्या उत्कृष्ट असं आचरण असणारे श्री भाऊसाहेब चाळक या शिक्षकांच्या श्राद्ध निमित्ताने, त्यांना श्रद्धांजली निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती ही महंत श्री स्वामी विष्णुगिरीजी महाराज यांच्या परिपूर्ण प्रयत्नाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आपण आता श्री भाऊसाहेब चाळक यांना आज वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यांच्या कसं देहावसान झालं याची आपल्याला कल्पना आलेली आहे. तर भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपू एक, जिनके पगवंद किए नासय विघ्न अनेक. तर भगवंताचं भक्ती करणारे जे भक्त असतात त्यांच्या आपण चरण वंदना केली तर आपल्या जीवनातले कष्ट दूर होतात, विघ्न नाश होतात. त्याचप्रमाणे भगवंताची आपण भक्ती करू तर तेव्हा आपले विघ्न दूर होतात. आणि गुरु असतात, सद्गुरू असतात, यांची आपण चरण वंदन केल्यानंतर आपल्या जीवनातले कष्ट हे दूर होतात, विघ्न दूर होतात. कष्ट आणि विघ्न हे कोणते असतात तर शास्त्रांनी सांगितलेले आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे त्रिविध ताप आहेत. हे त्रिविध तापांचा नाश होतो. आणि भगवंताची भक्ती करण्यामध्ये पितरांना विशिष्ट महत्व दिलेले आहे. जोपर्यंत पितृकर्म करत नाही तोपर्यंत कुठलाही यज्ञ असो, ग्रह शांती असो, वास्तुशांती असो ही सफल होत नाही. म्हणून पितरांना विशेष महत्व आहे. पितर कार्य झाल्यानंतर आपण देव कार्य करतो. तर आज या
यांचं जे काही पितृकार्य या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहे. त्यांचं गुणगान आपण जेवढं करू तेवढं कमी आहे, कारण त्यांना यमुना माता आता भगवतीने आपल्या गोदमध्ये घेतल्यामुळे त्याचं उत्तर कार्य जे काही आपण करत असतो ते अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी संपन्न आहेत. तर मी त्यांना एक भजनद्वारे त्यांना आपण श्रद्धांजली म्हणून समर्पित करणार आहोत. सगळ्यांनी पाठी म्हणा. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरु ज्ञान मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरु ज्ञान मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरु ज्ञान मंगलम. ओम पार्वती पतये हर हर महादेव. पिनाकेश्वर भगवान की जय. संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सब संतों की जय. त्यानंतर या ठिकाणी महंत 108 श्री स्वामी बालकगिरीजी महाराज उपस्थित आहेत. तेही आपलं श्रद्धांजलीपर अमृतन आपल्या समोर ठेवतील. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव जनेश्वरा. गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. याजसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी कैलासवासी भाऊसाहेब भाऊ चाळक यांच्यावर आज धर्मशास्त्राने ज्या मनुष्य देहावर 16 प्रकार संस्कार सांगितले, गर्भधान संस्कारापासून तर श्राद्ध कर्म संस्कारापर्यंत आज हा यांच्या देहावर 16वा संस्कार या संतांच्या उपस्थितीमध्ये आणि या ठिकाणी पार पडले. भाग्यवंतांनो, याजसाठी केला होता असा शेवटचा दिवस गोड व्हावा. जीवनभरी खटपट जी करायची आहे तर ती कशासाठी? इथं तो करुणा स्वामी जब प्राण तन सन केले, गोविंद नामले तव प्राण तन सन केले. शेवटचा श्वास आपला भगवंताच्या नामामध्ये गेला पाहिजे. आणि निश्चित बघा, ज्याच्यासाठी जीवनभर आपण परमार्थ मार्गाने आणि जात असतो आणि आपला शेवटचा दिवस गोड व्हावा वाटत असतं, तर ते चाळक बाबांचा जो दिवस आहे, गंगा आपल्या यमुना मातेने त्याला आपल्या कुशीत सामावल्यामुळं ते काही दूर केलं जाते ना असं काही म्हणायचं नाही. कारण ज्या वेळेला त्या ठिकाणी त्यांची जलसमाधी झालेली आहे त्याच वेळेला ते मुक्त झालेले आहेत. मग सर्वांच्या वतीनं, बाबाजींच्या वतीनं, आश्रमाच्या वतीनं, भक्तमंडळाच्या वतीनं त्याला हीच या ठिकाणी श्रद्धांजली. जय जनार्दन, जय बाबे. धन्यवाद. यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण संजय महाराज शास्त्री हे आपलं 2 शब्द श्रद्धांजलीपर वचन ठेवतील. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या हिरा बेटी रखुमाईच्या वरा. ज्यांनी गेल्या 1 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या सर्वांचा जीव घेतलाय, या मृत्यू लोकांची यात्रा संपवली असे कैलास भाऊसाहेब शामराव पाटील चाळक. तेव्हा या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं अनेक साधू संत सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आमचे परमश्री परममित्र व्यक्तिपरायण शतानंदजी महाराज यांना श्रीमद भागवताचं रस आस्वादन आपण सर्वांनी घेतलेलं आहे. तेव्हा एक आहे, आत्ताच बारकजी महाराजांनी फार छान सांगितलंय की या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये जन्माला यायचं असेल तर काही संस्कारांनी जन्माला यावं असते.
जीवन जगत असताना काही संस्कारांनी जगावं लागत असते आणि या जगाचा निरोप घेत असताना सुद्धा काही संस्कारांनी या मृत्यूलोकाची काय लागत असते, यात्रा समावी लागत असते. इथं आल्याच्या नंतर या कार्यक्रमाच्या बाबतीत मला काही माहित नव्हतं, पण इथं आल्याच्या नंतर असं कळलंय की ज्यांना यमुना महिने आपल्याला काय केलेले त्यांना गर्भस्थ अशा पद्धतीचं घेतलेलं आहे, या महिने त्यांचा स्वीकार केलेला आहे. आता अनेकांनी या ठिकाणी विचार मांडलेले, वेळेची अडचण आहे, निसर्गाची पुन्हा येतो काय ही पुन्हा एक अडचण आहे. परंतु आठवलं म्हणून एक 2 मिनिटात सांगतोय, ज्यांनी ज्ञानेश्वरी जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवली, आमचे ज्येष्ठ तपोनिष्ठ गुरुवारी विठ्ठल महाराज घोले यांचंही निर्वाण याच रूपालाच झालंय. आणि ज्यावेळेस त्यांच्यावरती अंत्यसंस्कार चंद्रभागा मैयामध्ये झाले, तर घडलं असं की अंत्यसंस्कार ज्या दिवशी झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी यमुना आपलं चंद्रभागा मैयाला महापूर आला आणि त्यांचं काय झालंय, सर्व चंद्रभागा मैया घेऊन गेली. हा फार मोठा प्रश्न वारकरी संप्रदायाच्या समोर पडला की एका ब्रह्मचारी व्यक्तिमत्वाच्या अस्थी सुद्धा काय झालेले आहेत, यमुना आपलं चंद्रभागा मैया घेऊन गेलेली आहे, करायचं काय. तर हा सगळा प्रश्न घेऊन गुरुवारी चंद्रशेखर महाराजांकडे सर्व वारकरी बांधव गेले. त्यावेळेस चंद्रशेखर महाराजांनी छान अशा पद्धतीचं समाधान केलं वारकरी बांधवांचं की गुरुवारी घुले महाराजांवरती चंद्रभागा मैयेचं प्रेम असल्यामुळे पुढचा कुठलाही कार्यक्रम तुमची आमची करण्याची गरज असल्यामुळे चंद्रभागा मैया काय झालेली त्यांना घेऊन गेलेली आहे. तसं यमुना माईला यांचं सर्व आता इथे आल्यानंतर एक आदर्श शिक्षक, एक आदर्श प्रापंचिक, एक आदर्श ग्रस्ती व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाचा यमुना मैया हा स्वीकार करणार नाही. न्यायाने यमुनामाई त्यांचा स्वीकार केलेला आहे. एक आहे त्यांचं आपल्यावरती ऋण असतंय, ऋणासाठी हे अन्नदान, कथा कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आनंदासाठी, आपल्या समाधानासाठी करायच्या असतात. बाकी परमात्म्याने त्यांचा स्वीकार केलेलाच आहे, यमुनामाई त्यांचा स्वीकार केलेलाच आहे. त्यांना चिरशांती प्राप्त हो आणि त्यांना सद्गती प्राप्त हो, हे बोलण्यापुरतं ठीक आहे, परंतु त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या झालेल्याच आहे. फक्त आपल्या समाधानासाठी आपल्याला हा सगळा प्रपंच करायचा आहे. असो तेव्हा माझी वाणी या ठिकाणी संपवतो आणि शब्दाला विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. स्वामीजी म्हणताय चाळक महाराजांना पुन्हा एकदा विनंती करा की 2 शब्द त्यांनी बोलावे. मला काही बोलता येत नाही, प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. सर्व संत महंतांच्या चरणाला वंदन करतो. आज आमच्या चाळक सरांच्या पुण्यस्मरणाला एवढे संत महात्मे आलेले आहे आणि आता शास्त्रींनी जे सांगितलं ते अगदी तंतोतंत सत्य आहे. हे आपण एवढं सगळं करतोय ना, हे आपल्या समाधानाची करतोय. त्यांच्यासाठी आपल्याला आता काहीच करण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये. हेच आता आपल्यासाठी करत आहेत. आपल्या पाठीमागच्या 21 पिढ्या, इथून पुढच्या 21 पिढ्या, या 42 पिढ्या त्यांच्या आधाराने आता करून जाणार आहेत. म्हणजे आपल्याला आता त्यांच्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही. आणि ज्या अर्थी त्यांच्या जाण्यानं, त्यांच्या पुण्यस्मरणासाठी एवढी संत मंडळी या ठिकाणी आलेली आहे, हे पुण्याच्या शिवाय येऊ शकत नाही. एक एक महात्मा जर घरी जर बोलायचं म्हटलं तर भगवान श्रीकृष्णाला सुद्धा चिंता पडायची. आणि इथं तर एवढी सर्व संत महात्मे आले आहेत. ही एका संतासाठी जी संत महात्मे आलेले असतात. म्हणून मी जास्त बोलत नाही, माझ्या वाणीला ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. तसं खूप कमी तुम्हाला येतं, याच्यावर सिद्ध होतं की 2 मिनिटातही 4 महाराज बोलू शकतात. मला माहिती आहे की 4-4 घंटे कथा कीर्तनाची सवय असू शकते, मे बी पॉसिबल, परंतु 2 घंटे जे सांगायचं ते 2 मिनिटातही त्यांना सांगता येतं. आजच्या या प्रसंगावरून सिद्ध झालं. असो, त्यांनी ही प्रकाशाने सांगितली की आता त्यांच्यासाठी आपल्याला काही करायची आवश्यकता नाही. खरं सांगू नये,
आम्ही त्यांना बालपणापासून ओळखतो, बालपणाचे आम्ही मित्र आहोत. ह्या लाईनला लग्न हा प्रकार, हा लग्नांचं त्यांना मनाच्या विरोधामध्ये झालं असं ते मला सांगितलं होतं, की लग्न करण्याची इच्छा त्यांची नव्हती. म्हणजे आम्ही त्यांना आमच्याच लाईन समजायचो, परंतु समजवण्यात आलं की आता झालंच आहे ना, तर स्वीकारा आणि याला कडेला घेऊन जा. आणि त्यांनी मान्य केलं ते. त्यानंतर अजून एक मला आठवते की जो महात्मा भेटला ना, ज्याने आम्हाला सल्ला दिला की स्वामीजी बोले ये साक्षात इनको मिल ही गई. तिथे सगळं दुःख संग होता. आता मी तर ऐकत होते महात्म्याचं, त्यांनी अजून एक सल्ला आम्हाला दिला. तर मैं तो ये कहूंगा कि इनका पार्थिव यदि उनके घर वाले मानते हैं तो उनको विनंती करिए और इनका पार्थिव का अंतिम संस्कार यही हो जाए, बोले सबसे अच्छा हो जाएगा, या हरिद्वार किया जाए. स्वामीजींना स्वामीला प्रश्न पडला की कसं बोलावं आपण त्यांना. तरीही स्वामीजींनी बोले की मैं विनंती करके देखता हूँ, परंतु घरच्या त्या मनस्थितीला आपण नाही, त्यांनी ते ऐकलं आणि शेवटी पार्थिव स्वामीजींनी इथं घेऊन यावं लागलं. या ठिकाणी त्यांचा संस्कार झाला. असो, अजून शिक्षक लोक आहे कोणी आले का? मग शेवटी स्वामीजी बोलतील. अजून कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही समोर येऊ शकता. नेते मंडळी कोणी आहेत का? गावकऱ्यांपासून पैकी गाडे सर आहे का? गाडे सर आहे का? गाडी सर या समोर नाही का? असो, लेडीज मधून कोणी? आपण या श्रद्धांजली पर जे अमृत वचन आहे त्याचा शेवट करूया. आदरणीय महंत श्री स्वामी विष्णुगिरीजी महाराज, गणेश गणपती मंदिर संस्थान शिवराई यांच्या सर्व अथक प्रयत्नानं जसं सांगितलं होतं की जसा विधी आहे तर संपूर्ण विधी स्वामीजींच्या मार्गदर्शनाने पूर्ण झालेला आहे. अंतिम तेच याविषयी आपलं अमृतवचन ठेवतील आदरणीय स्वामीजी. हरि ओम. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवैरिञ्चि नुतं शरण्यम्. वृत्यार्तिहं प्रणतपाल भवातिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. परमंगलमय देव हरिदेव भगवान गजाननाच्या चरणी कोटी कोटी दंडवत. या ठिकाणी माझ्या शेजारी बसलेले माझे परम आराध्य स्वामी 1008 महंत स्वामी रघुनाथ गिरीजी बाबांचरणी मी दंडवत प्रणाम करतो. त्याचप्रमाणे
समस्त तीव्रिंद सर्वच महात्मे या ठिकाणी हरिभक्त परायण आपण सर्वांना वंदन. आपल्याला माहित आहे सर्वांना आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत त्याचं निमित्त कैलासवासी भाऊसाहेब शामराव पाटील चाळक यांच्या ह्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित झालो. चाळकरांबद्दल बरंच काही बोलता येईल आणि बरंच काही महापुरुष बोलूनही गेले. त्यापैकी मी एक सरांचा असा साक्षीदार आहे, जन्माचा बी आणि मृत्यूचा बी. मी जन्मापासून त्या व्यक्तीला बघतोय आणि मृत्यूही मी त्यांचा बघितला आहे. हे मी सर्व जर अध्ययन केलं, याचं चिंतन जर केलं तर असे जे जन्म किंवा मृत्यू फार क्वचित व्यक्तींचा घडतो. एक पक्ष जर आपण बघितलं, दुःखाचा डोंगर आपल्या सर्वांवरच दिसतात. चाळक सरांच्या परिवारावर नाही, ज्या ज्या व्यक्तीला तो भेटत होता, ज्या ज्या व्यक्ती संघाचे संपर्क होते, त्यांच्या सर्वांना ते दुःखाचा एक डोंगर झालेला सारखा आहे. आणि अध्यात्म क्षेत्र जर आपण बघितलं, कारण मृत्यू हा अटल आहे, हा जाणं आहे. आता कोणी सांगितलं की आपला जन्म झाला आणि तरुण अवस्था, बालावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था कधी कशी आली हे कोणाला कळत नाही. धनयौवन उड़ जाएगा जाविद बुडत कपूर, मन मूरख गोविंद भज क्यों चाटत जगतूर. धनयवन जरी असली आपल्यापाशी, कितीही काही संपत्ती असू द्या, स्वरूपान असू द्या, पण हे म्हातारपण कधी येतं, मृत्यू कधी येतो याचं काही सांगत नाही, जावं असं म्हणणंच लागतं. परंतु काही भाग्यशाली असे असतात की त्यांना म्हणजे शास्त्र सुद्धा काय पडलं. उदाहरण देण्यासाठी एक मला असा प्रसंग आठवतो शास्त्रातला. एक सुमेरू पर्वताच्या ठिकाणी वशिष्ठ महाराज आपला आश्रम बनवून त्या ठिकाणी राहत होते. आणि त्या ठिकाणी अष्टवसूपैकी एक वसू त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गाय होती. ती गाय ते चोरून घेऊन चाले. हे जेव्हा वशिष्ठांना कळलं, वशिष्ठांनी सर्व वसूंना अष्टवसूंना श्राप दिला. अरे तुम्ही देव लोक आहात, वसू आहात, देवतांमध्ये स्वरामध्ये राहणारे आहात आणि तुच्छ मानवासारखी चोरी करताय. एक कामधेनू गाय नंदिनी तिची चोरी करताय. जा म्हटलं तुम्ही सर्व मृत्यू लोकामध्ये जा, मृत्यू लोकामध्ये मनुष्य व्हा. यांनाही मोठा प्रश्न पडला, श्राप लागला, मनुष्य पहा कसा जन्माला येतो. मग शेवटी त्या ठिकाणी ते त्यांना माहित होतं की गंगा हिलाही श्राप लागलेला आहे मृत्यूलोकामध्ये जाण्याचा. आणि राजा दुष्यंत त्यांनाही सुद्धा श्राप लागलेला होते. देवता लोक होते, पण काही कारणास्तव त्यांना श्राप लागलेला होता त्यांच्या आचरणामुळे. श्राप गंगाची प्रार्थना केली, मैया तुम्ही आमची तुम्ही काय का जन्म झाला. राजा दुष्यंत त्यांचाही जन्म झाला. योगायोगाने दोघांचं लग्न झालं. लग्न ठरत्या वेळेस गंगेना शर्त सांगितली दुष्यंताला, राजन मी तुझ्या संग लग्न करेल, पण माझ्या काही अटी शर्ती राहतील. मला टोकाटाकी करायचं नाही,
मी जे माझ्या मनाने करेल ते मला करू द्यायचं, अन्यथा मला जर टोकलं त्याच वेळेस मी निघून जाईल. म्हणून त्या ठिकाणी ते अष्टवसूंना जो श्राप लागलेला होता, एका एकाचा जन्म मा गंगेच्या पोटी होऊ लागला. प्रथम पुत्र जन्मला, गंगेनं तो बाळ घेतलं आणि घेऊन गंगे नदीमध्ये सोडून देण्यासाठी निघाली. राजा दुष्यंताला वाटलं ही काय करते हे, एक छोटस बाळ गेलं आणि निघाली कणाकणा. राजा दुष्यंत बोलू शकत नव्हता. हळूहळू हळू ती पुढे जायची, हा पाठीमाग ते बाळ ते गंगाजीनं घेतलं आणि ते प्रवाहित करून दिलं. राजाला फार दुःख झालं, फार दुःख झालं. असं करता करता पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं मुलं आहे. परंतु भयंकर दुःख कोणाला होत होतं? दुष्यंताला होत. आज रोजी जे आपल्याला भयंकर दुःख होत आहे ते दुःख सुद्धा आपल्याला आहे. परंतु दुःख नव्हतं कोणाला? गंगेला. होत का? नाही. गंगेला माहित होत मी यांचं काय करते ते. तदत मी हे म्हणेन, चाळक सरांना सुद्धा काहीतरी श्राप असेल देवता लोकांचा आणि तो मृत्यू लोकामध्ये आला. मृत्यू लोकामध्ये त्याचा जन्म झाला. मृत्यू लोकामधले काही आयुष्य त्यांनी भोगलं आणि त्यानंतर यमुना मैयामध्ये तो यमुना मैयाचं दर्शन आदल्या दिवशी दर्शन करून आला. ज्या ठिकाणून यमुना मैयाचं उगमन आहे दर्शन केलं. उत्साह होता मनामध्ये, फार उत्साह. आणि माझे पाय दाबता दाबता, स्वामीजी मला आता केदारनाथ पायी जायचं आहे, बद्रीनाथ पायी जायचं आहे. मोठ्या उत्साहाने, खूप मोठा. आणि बघितलं ज्या वेळेस आम्ही गाडीमध्ये बसलो सारखं भजन करायचं, जे येईल ते भजन करायचं. बाकीच्या म्हणा तुम्ही म्हणा, साऱ्याला भजन कीर्तन करत अतिशय सर्वांना एकदम प्रसन्नतापूर्वक गाडीमध्ये त्यांनी ठेवलं. आणि शेवट जसं मी सांगितलं, गंगा मैयाने आपल्या त्याचा एवढ्या 7 पुत्रांचा उद्धार केला. गंगेचं स्नान केलं, गंगा मैयाचं दर्शन केलं. जणू गंगा मैया सकाळी 6-6:30च्या दरम्यामध्ये आंघोळीची तयारी केली. गेले आणि गेल्यानंतर आंघोळी त्यांनी केल्या. आंघोळी करून पुन्हा वापस वर आले. वर आल्यानंतर पुन्हा मनामध्ये आलं की नाही नाही अजून एकदा मी एक स्नान करतो, एक बुटकी मारतो. आणि गेले आणि यमुना मैयाने त्यांनी आपल्याला गोदमध्ये त्यांना घेतलं. जसं 7 वसूंचा उद्धार झाला. मला असं वाटतंय की भाऊसाहेब सुद्धा हा काहीतरी वसू असेल, काहीतरी श्रापित असेल. मनुष्य जन्म त्याला मिळाला आणि पुन्हा त्याला यमुना मैयाने आपल्यामध्ये प्रवाहित करून घेतलं. कारण ज्याचं आयुष्य असतं बघा, भीष्माचार्यांचं जास्त पाप होतं. जास्त पाप असल्यामुळे भीष्माचार्यांना जास्त आयुष्य मिळालं. त्यांचा गंगा मैयाने उद्धार केला नाही. आणि तो गाय चोरणारा होता, नंदिनी गाय, ते भीष्माचार्य. म्हणून त्यांना इच्छा असूनही आयुष्य उदंड आयुष्य मिळालं. उदंड आयुष्य मिळून त्यांना इच्छा मृत्यू असून सूळ घुसली ना छातीमध्ये, सह्यावरती जावं लागलं. साऱ्यांच्या जाण्याने किती फरक झाला. आमचा भाऊसाहेब सहज गेला, सहज गेला आणि कोणाला कळू सुद्धा दिलं नाही. जे महापुरुष असतात त्यांचं मरण असं अशा प्रकारे असतं. सज्जनांनो, आपलं सुद्धा आपण सुद्धा जाणारच आहोत. कारण कोणी राहणार नाही. धन यौवन उड जाएगा, जाविद उडत कपूर, मन मूरख गोविंद भज क्यों चाटत जग दूर. हित जग दूर आहे. आपण फक्त ईश्वर भजनायचं असतं. ईश्वर भजनासाठी आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे. आणि म्हणून या ठिकाणी चाळक परिवाराने त्यांचं कर्तव्य म्हणून, त्यांचं दायित्व या ठिकाणी
श्रीमद भागवताची 7 दिवस सुंदर कथा ठेवली. अनेक महात्मे लोक या ठिकाणी आले. पिंडदान असेल, सर्व काही असेल, सर्व त्यांनी पार पाडलं. अहो काय सांगावं तुम्हाला, काही काही असे प्रसंग घडतात. आमचे एक मित्र महाराजजी नांदेड साईडचे यात्रेला गेले होते. यात्रेला गेल्यानंतर अशीच घटना घडली. कधी बऱ्याचशा काही घडतात तिकडं. बाकीच्याने सांगितलं त्यांना, त्यांच्यावरती त्या परिवाराने केस केल्या. महाराज आमच्या परिवारातला व्यक्ती घेऊन गेलो, तुम्ही जसा नेला तसा आणून द्यायला पाहिजे होता. केसेस केल्या. दुर्दैवानं त्यांच्यावर झालं गेलं काही नाही, कुठं काही झालं नाही. कारण यात्रेत गेल्यानंतर आता काय करणार, पूर्ण लोक साक्षीदार असतात ना, काय त्या महाराजात काही करतात का, काही नाही. या घटना असतात, अघटित घटना असतात, सहज घटना असतात, ईश्वराच्या इच्छाने या घटना होतात. असं सुद्धा मला असं वाटतं की चाळ परिवाराला सुद्धा कोणी सांगितलं असेल, महाराजावर तुम्ही केस करा, महाराजावर तुम्ही फलना करा, महाराज असं करतील तसं करतील. परंतु चाळक परिवार हा दृढ होता, भक्तिवान होता, जाणकार होता, शास्त्र जाणणारा होता. त्यांनी कधीही महाराजांना बरं शब्दही बोलले नाही. महाराज तुम्ही आमचा भाऊ घेऊन गेले आणि त्याला तुम्ही का दिवस सांभाळून आणलं, एक शब्दही नाही. हे सारं जो आहे शास्त्र जे जाणकार असतात ते असं असतात. बाकी जे अज्ञानी लोक असतात, लालची लोक असतात, त्यांची अशी वासना असते, असा भाव त्यांचा असतो. असो वेळ खूप झालेला आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. आणि जे काही जेवढं कर्म केलं या ठिकाणी यांच्या परिवाराने, त्यांच्या निमित्ताने तेवढं पूर्ण आहे. महाराजांनी सांगितलं की काही करायची गरज नाही. यमुना मैयाने त्यांना स्वतः त्यांच्यामध्ये विलीन करून घेतलं, त्यांना ब्रह्मपदाला नेऊन पोहोचवलं. हे आपलं फक्त दायित्व म्हणून आपण करतो हे, आणि सर्व दायित्व पार पडलेलं आहे. महाराज लोकांची सुद्धा आहाराची सुंदर व्यवस्था पाटील परिवार या ठिकाणी केलेली आहे. वाघ वस्तीवर सर्व महाराज लोकांनी आहारासाठी जायचं आहे. बाकीच्या मंडळींना इथे सुंदर प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी प्रसाद घ्यायचा. आम्ही सांगितलं होतं सर्वांनी प्रसाद घ्यायचा. एक शास्त्रामध्ये थोडस उदाहरण मी त्या दिवशी सांगितलं, आजही सांगतो की संन्यासाला घेऊ नये. संन्यासाला हा संन्यास ज्या वेळेस दिला जातो त्याचं बीजाहवन होतं. बीजाहवन झाल्यानंतर त्याची उत्पत्ती स्थिती कुठली काही राहत नाही, म्हणून तो नारायण स्वरूप मानला जातो. आणि नारायण स्वरूप ज्या वेळेस मानला जातो, आजचा अधिकार नैवेद्याचा जो असतो तो कोणाचा आहे, जो व्यक्ती गेलेला असतो त्याचा आहे. त्याच्या पहिले जर तुम्ही संन्यासी जर राहत नाही आणि त्याला नैवेद्य दाखवल्यानंतर, त्या व्यक्तीला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही संन्यासीला जेव घातलं तर त्याचा दोष त्या परिवाराला लागतो. म्हणून संन्यासी श्राद्धचं जेवत नाही, म्हणून यांची व्यवस्था दुसरी केलेली आहे. बाकीचे सर्व व्यवस्था या ठिकाणी प्रसाद रूपाने घेतील. आणि झालेली माझी 2 शब्द भाऊसाहेबांच्या चरणी वाक्पुष्प श्रद्धांजली मी समर्पित करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सर्वांना उभं राहायचं, त्रिवार ओंकार ध्वनीचा उच्चार करायचा आणि आपली वाक्पुष्प समर्पित करायचे श्रद्धांजलीच्या रूपाने, ओंकारच्या